आपलं नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपलं जर ओरिजिनल पॅन कार्ड हरवलं असेल किंवा आपल्याकडे गव्हर्नमेंट कडून जे आलेलं हॉलोग्राम वाला पॅन कार्ड नसेल तर आपल्याला कसं दुसरं मागवायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर आपण काय करायचं आहे, NSDL पॅन कार्ड रिप्रिंट असं गुगलवर टाकायचं आहे. मग तुम्ही या वेबसाईटवर याल. पाहिजे तर आपण पॅन कार्ड ही जी लिंक आहे ती डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकू. तुम्ही डायरेक्ट इथे याल. इथे आल्याच्या नंतर आपलं पॅन कार्ड इनपुट करायचं आहे. पॅन नंबर पहिल्यांदा पॅन नंबर मी इनपुट करून घेतोय. जे आपल्याला पॅन कार्ड मागवायचं आहे ते. त्याच्यानंतर इथं आधार नंबर इनपुट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जन्म वर्ष, ऍप्लिकंटचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं टिक करायचं आहे. इथं टिक करायचं आहे कॅप्चा आय एम नॉट रोबोट म्हणून आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर इथं आपले पॅन कार्डचे असे डिटेल्स दिसतील. तर आपण ईमेल आय डी, याच्यावर OTP मागेल आपल्याला रजिस्टर्ड नंबरवर. आपण बोथवर केलं क्लिक म्हणजे ईमेलवर पण OTP येईल आणि मोबाईलवर पण येईल. तर आपण ईमेल बघायचा आहे जो आपला रजिस्टर्ड दिलेला आहे ते. OTP आलाय, आपण इनपुट करून घेतलोय. तर इथं 50 रुपये ऑनलाईन पेमेंट मागेल. पोस्टानं आपल्या घरी येईल जो काही रजिस्टर्ड ऍड्रेस आहे आपला. इथं क्लिक करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. डायरेक्ट पोस्टानं आपल्या रजिस्टर्ड ऍड्रेसवर येऊन जाईल. स्कॅन कर. सक्सेस झालेला आहे ऑनलाईन पेमेंट. जनरल अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी रिसिप्ट डाउनलोड होईल. याला PDF डाउनलोड करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं पॅन कार्ड आपल्याकडे पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावर ट्रॅक करता येते. त्यामुळे हे सेव्ह करून घ्यायचं आहे आपल्याला. आपली पावती सेव्ह झालेली आहे. थँक्यू.